छत्रपती संभाजीनगर डिस्ट्रिक्ट हॉटेल्स रेस्टॉरंट असोसिएशन यांच्या वतीनं परमिट रूमवर लावलेला 10% वॅट टॅक्स हा उत्पादकावर लावावा किंवा तो हटवण्यात यावा अशा प्रकारचं निवेदन डिस्ट्रिक्ट हॉटेल ओनर्स असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं। आंदोलकांच्या वतीनं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अलीकडील वित्तीय धोरणांचा विध्वंसक परिणाम आमच्यावर झाला असून आम्ही व्यवसायाच्या उद्ध्वस्तीच्या उंबरठ्यावर आहोत असे प्रतिपादन करण्यात आलं। दारूवरील वॅट 5% वरून 10% पर्यंत दुप्पट करण्यात आला। परवाना शुल्कात 15% वाढ करण्यात आली। देशी विदेशी दारूवर उत्पादन शुल्कात 60% वाढ करण्यात आली। याचे परिणाम आणि गंभीर दुष्परिणाम महाराष्ट्रातील 19,000 कायदेशीर परवाना कक्षेतील बार्स आणि लाऊंज बार प्रभावित झालेले आहेत। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाने या वर्षी परमिट रूमच्या फीजमध्ये 15% म्हणजे 80,000 रुपये वाढ केलेली आणि ती रक्कम आता 9,50,500 इतकी वर्षाला ॲडव्हान्स फीज भरावं लागते, तेव्हा परमिट रूमला लायसन मिळतं चालवायला वर्षभर। अशा परिस्थितीत गव्हर्नमेंटचा 5% यावर वॅट होता, तोच अन्यायकारक होता। परंतु यावर्षी गव्हर्नमेंटने वॅटमध्ये देखील डबल म्हणजे 5 वर 5 म्हणजे 10% वॅट लावायचा निर्णय घेतला आणि अशामुळं या हॉटेल व्यावसायिकांना खूप मोठा अन्यायकारक असा हा भाग निर्माण झालेला आहे। याच वर्षी दारूवर शासनाने 60% एक्साईज ड्युटी वाढवली, जी की 10-15% वाढवणं या अगोदर असं घडत होतं। यावेळेस मात्र 60% वाढवलेली आणि यावरून आज परिस्थिती अशी झालेली आहे की सामान्य गिराईकाला, सामान्य जो परमिट रूमचा ग्राहक आहे याला हे परवडण्याचं झाले आणि त्यामुळे या व्यवसायात खूप मोठा अन्याय होतो। लगभग औरंगाबाद जिले में अराउंड अबाउट 450 to 500 FL3 लाइसेंस होल्डर्स हैं। अभी कल जो है आपका, इसमें अगर आपकी मांग पूरी नहीं होती है तो अगला कदम क्या रहेगा एसोसिएशन? अगला कदम हम लोग पूरे महाराष्ट्र के पूरे एसोसिएशन मिल के बैठ के तय करेंगे, लेकिन काफी ऐसा सुर निकल रहा है सर सबका कि लाइसेंसेस जो है वो सरेंडर करने के बहुत लोग इसमें। ग्राहक आणि पूर्ण विक्रेते गोवा दमण यासारख्या शेजारच्या राज्यांकडे वळते, ज्यामुळे कर चुकवेगिरी वाढेल आणि महाराष्ट्राच्या महसूल विभागावर संकट येऊ शकते। त्याचबरोबर 4.5 लाख थेट रोजगार आणि 18 लाख अप्रत्यक्ष उपजीविकेवर सुद्धा संकट येण्यास वेळ लागणार नाही। जवळपास 4,800 पूरक विक्रेते हे सुद्धा त्यामुळे प्रभावित झालेले आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे छत्रपती संभाजीनगरीला अग्रगण्य औद्योगिक व पर्यटन नगरी बनवण्याचे स्वप्न आहे, ते धोक्यात येण्याच्या मार्गावर असून औद्योगिक व पर्यटन स्वस्त पर्याय असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्याकडे वळतील। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या महसुलामध्ये वाढ होऊ शकते। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी हा टॅक्स कमी करावा अशी मागणी डिस्ट्रिक्ट हॉटेल रेस्टॉरंट ओनर छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं करण्यात आली। याचा परिणाम वॅट टॅक्समुळे ग्राहक स्वस्त बेकायदेशीर पर्यायाकडे वळतील, रस्त्यावर इमारतीच्या टेरेसवर किंवा वाईन शॉपमध्ये मद्यपान करतील। या बेकायदेशीर दारू व्यवसायामुळे सार्वजनिक व्यवस्था आणि सुरक्षा व प्रत्यक्ष परिणाम होण्याचा धोका निर्माण होईल। उद्योगांना बंद पाडणे किंवा तग धरण्यासाठी बेकायदेशीर मार्गावर जाण्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो। त्यामुळे आम्ही हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीने अशी मागणी करतो की दारूवरील वॅट टॅक्स रद्द करावा। सरकारने आमच्याशी आमच्या उद्योगाशी तत्काळ संवाद साधून परस्पर सहमतीचा मार्ग शोधावा, अन्यथा तीव्र अशा प्रकारचे आंदोलन करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट हॉटेल रेस्टॉरंट छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आले। जनता न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट।